राज्यकुशीमध्ये म्हणजे आपण सगळ्या महाराष्ट्रावर बघतात, महायुती करताना युती करताना किती ओढाताण झाली, किती वाद झाले, सगळं आपण बघितलेलं आहे. तिथे फार वर्णन या ठिकाणी करणार नाही. पण निवडणूक झाल्यावर सुद्धा अनेक ठिकाणी मग आमची मेजॉरिटी म्हणून आम्ही असंच करू, त्यांच्या म्हणजे तसंच करतील, मग आम्ही महापौर घेऊ, महापौर घेऊ, सगळं आम्ही घेऊ, असं अनेक ठिकाणी झालं आणि पुढाकार होत आलेला आहे. एकदा संख्यापूर्ण बहुमत आलं की मग कशा गडबडी होतात ते आपण बघितलेलं आहे. मागच्या काळामध्ये युतीमध्ये आपण लढलो विधानसभेत, तुला भाऊ पण तो किती भाऊ गेला आमच्याकडून विधानसभेमध्ये सांगतो. 5 वर्षापूर्वीची गोष्ट, 6 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पण आपण अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी निवडणूक लढलो, अतिशय प्रामाणिकपणे लढलो आणि त्यामुळे आपल्या भाजपच्या 100% जागा, सगळे जागा या ठिकाणी निवडून आल्या. शिवसेनेच्या सुद्धा स्थायिक 90%च्या 95% वरच झाला. एका दुसरी जागा पडली, एकच जागा पडली. त्या ठिकाणी आपण सगळेजण महायुतीवर प्रामाणिकपणे लढलो. त्याची परिस्थिती त्या ठिकाणी झाली आणि इथे महायुती झाल्यामुळे मला नाशिकला धुळ्याला वेळ जास्त देतात. धुळ्याला एवढं वेळ त्याची गरज नव्हती, तिथे पण परिस्थिती होती. तिथे आपण एकटे होतो, विरोधामध्ये सगळे पक्ष एकत्र झालेले होते. तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी आपला रेट सायकल 54 जागांपैकी 50 जागा आपण त्या ठिकाणी घेतली भाजप म्हणून. पण 19 जागा मुस्लिम समाजाच्या होत्या, एमआयएमने त्यांनी जास्त जागा घेतल्या. 54 जागा आपल्या इकडच्या भागातल्या होत्या 74 पैकी. त्यामध्ये सुद्धा आपण 50 जागा जिंकलो. मागच्या वेळी सुद्धा आपण 50-51 जागा जिंकलेलो होतो. तो सायकल आपण यावेळेला ठेवला. पण निश्चित आपल्यामध्ये कुठे ओढाताण, कुठे वादविवाद झाला नाही. फक्त सुरुवातीच्या काळामध्ये 13 जागांवर बोला बोली 10 जागा जास्त घेऊन टाकल्या, 23 जागा झाल्या. पाच कमी दिल्या. अच्छा, बरोबर, अर्ध्या दिवस करायचं होतं, ते घेऊन टाकल्या, काही हरकत नाही. असं ते म्हणतात, तसा सुद्धा प्रकार होता. आपण आता एकत्रित झालेलो आहोत. आता ठरलेलं आहे ते आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलेलं आहे. महापौरचं किती टर्म राहील, उपमहापौरचं किती टर्म राहील, बाकी पुढच्या सगळ्या वाटाघाटा झालेल्या आहेत. त्यामुळे तिथे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तितक्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये महायुतीमध्ये जिल्हा पहिला असेल की कुठेही ओढाताण नाही, कुठे वादविवाद नाही, कुठे मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे असं एक शब्दाने सुद्धा कुठे आमच्याकडे झाला नाही. गुलाब भाऊनी जे सांगितलं सगळं मी ऐकून घेतलं, ते सगळं आम्ही ऐकून घेतलं. मामा आणि मग सगळे सांभाळत होतो. मी सगळे फार वेळ होतो, निवडणुकीच्या दिवशी फिरवतो, नाशिकलाच होतो. पण ते थांबल्यामुळे तिथला खूप मोठा फायदा. म्हणजे आपण 72 सीट, मागच्या वेळेला 66 होत्या, त्यावेळेला 72 जागा आणि स्वबळावर तिथे सुद्धा शिवसेना, शिंदेगड, घड्याळ हे सगळे एकत्रित होते. तरी सुद्धा आपण त्या ठिकाणी 72 जागा निवडून आलेलो आहोत. मला वाटतं उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळा बोलबाला आपलाच आहे. नगरमध्ये असेल, धुळ्यामध्ये असेल, नाशिक असेल, सगळ्या महापालिका आपण एक हाती ताब्यात घेतलेल्या आहेत आणि आज आपण या ठिकाणी महापौराची निवड करणार आहोत. आता त्यांना काय सांगायचं त्यावेळी सांगितलेलं आहे, सगळ्यांसमोर करत नाही. पण अनेक लोक जुने लोक आहेत, अनेक त्यांचा क्लेम होता. उज्ज्वलताई पण या ठिकाणी आहेत, त्या सगळ्यात सिनियर आहेत. अजून काही सिनियर लोक या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांना संधी मिळायला पाहिजे होती. पण मी आपल्याला पुन्हा आश्वासित करेन की जे अपेक्षित आहे त्यांना प्रत्येकाला संधी मिळणार आहे. प्रत्येकाला मी संधी देणार आहोत, पण कोणाला डावलणार नाही. मग महापौर असेल, उपमहापौर असेल, स्टँडिंग कमिटी अजून आहे, स्टँडिंग कमिटीचे सदस्य आहेत, सभापती आहेत, सगळ्यांना संधी मिळणार आहे. जे कॅन्डिवरचे अध्यक्षाच्या, महापौराच्या, त्यांना सुद्धा आम्ही करणार. हा माझा शब्द आहे, आमचा सगळ्यांचा शब्द आहे. गुलाब भाऊ पुढे तुम्ही बसले आहेत, या ठिकाणी दोन्ही आमचे आमदार आहेत, तिन्ही आमदार आहेत, सगळे आहेत. आमचा सगळ्यांचा शब्द आहे की कोणालाही आम्ही सगळ्यांच्या नावापुढे एकदा शिक्का लावणार. माझी महापौर म्हणून हा निश्चित लावणार आहोत. त्यामुळे कुणी नाराज होऊ नका, पुढे नाराज होऊ. पण आपल्याला यावेळेला खूप चांगलं काम जळगाव शहरामध्ये या ठिकाणी करायचं आहे. गेल्या वेळेस सुद्धा आपण संघ दिला होता, लोकांनी भरपूर मतदान आपल्याला दिलंय. 57 जागा आपल्याला 74 पैकी दिलेल्या होत्या. म्हणजे हाही उच्चांक होता महाराष्ट्रामध्ये मागच्या वेळी.
आपण एकटे लढलेलो होतो, पण काही कामं राहून गेली. निधी अभावी राहिली, चुका झाल्या त्यामुळे राहिले असतील, त्यामुळे राहतील, पण आता रस्त्याची कामं सुरू आहेत. आणि आता या वर्षभरामध्ये आपल्याला जळगावमधला एकही रस्ता बाकी ठेवायचा नाही. सगळे रस्ते आपल्याला सिमेंटचे करायचे, सगळे जळगावचं सुशोभीकरण करायचं आहे. स्टेडियमचा प्रश्न आहे तो पूर्ण मार्गी लावायचा आहे. 250 कोटी रुपये स्टेडियमसाठी आणलेले आहे. नवीन स्टेडियमचा आपण 25 कोटी दिले, त्यातून त्या ठिकाणी रिपेअरचं काम चाललेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. नवाबला तो पूर्ण होतोय, तो आता पूर्ण होईल. आणि अनेक गोष्टी आहेत त्या आता आपल्याला या ठिकाणी करायचे आहे, की जेणेकरून जळगावकरांनी आपल्याला पुन्हा सतत दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या बहुमतावर निवडून दिलेला आहे. एवढा आपला विश्वास त्यांनी आपल्यावर टाकलेला आहे. आता मात्र या विश्वासाला अजिबात तडा जाता कामा नये. मी सगळं नगरसेवकांना सांगेल की आपापल्या विभागात, आपापल्या प्रभागामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करा. जी किती कामं असतील त्याची यादी मी घेऊ. आता सरकार आहे आपलं, देवेंद्रजी आपले आहेत, मुख्यमंत्री आपले, उपमुख्यमंत्री नगरविकासमध्ये सुद्धा शिंदे साहेब त्या ठिकाणी आहेत. दुर्दैवाने दादा आपल्यामध्ये आज नाही आहे, पण या ठिकाणी आपल्याला ही सगळी कामं पूर्ण करायची आहेत. कुठलंच काम आता सोडायचं नाही. जळगाव मी तर म्हणून बघा या 2-3 वर्षामध्ये लोक बघायला येतील की आपण काय सुंदर शहर केलं आहे म्हणून. असं शहर आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. निश्चित तेवढा शब्द आम्ही गुलाब भाऊ, आम्ही सगळे आमदार या ठिकाणी होते, आम्ही तुम्हाला या ठिकाणी देतो. पण कुठेही लोकांची नाराजी ओढवून घेऊ नका. लोकांच्या संपर्कात राहा. मी पुन्हा सांगेन, लोकांच्या संपर्कामध्ये राहा. लोकांना काही फाके लागत नाही. लोकांच्या सुखामध्ये, दुःखामध्ये, कामामध्ये तुम्ही जर पडलात तर लोक म्हणतात किंवा खरंच नगरसेवक असाच पाहिजे, असा आम्हाला नगरसेवक पाहिजे होता. आणि म्हणून मला असं वाटतं की ते आपण सर्वांनी करावं. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये 5 वर्ष मंचावर उपस्थित माननीय गुलाब भाऊ, मामा चंपन्ना, मंगेश दादा, जिल्ह्याचे विपक्षाचे अध्यक्ष, पदाधिकारी, माझ्यासमोर बसलेले सर्व भाजप सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI, सर्व पदाधिकारी, सर्व नगरसेवक, आज सोमवारचा शेवटचा दिवस आहे. आपण महायुतीमध्ये निवडणूक लढलो आणि दणदणीत विजय आपण संपादक केला. 74 पैकी 75 पैकी आपण जवळपास 70 जागा. आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये हा विक्रम आहे. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जागा कुठे निवडून आलेल्या नाही, त्या आपल्याकडे या ठिकाणी आलेल्या या ठिकाणी आहे. त्यामुळे आता काम करण्याला मोठा वाव संधी आपल्याला या ठिकाणी आहे. काय अडचण असतील तर राजूमामा या ठिकाणी आहेत, ते इथे आमदारच आहेत, त्यामुळे काही अडचण नाही आहे. आम्ही सुद्धा या ठिकाणी आहोत. गुलाबभाऊ आहेत, चंद्रवंडा पण जळगावमध्ये राहत आहेत, मंगेशदादा सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी राहतील. मला वाटतं की चांगलं काम, अतिशय सुंदर असं काम आपल्याला जळगाव शहरामध्ये करायचं, की लोकांनी म्हटलं पाहिजे की खरंच यावेळेला आमचं मत दिलं ते सार्थकी ठरलं. अशा पद्धतीने आपण सर्वांनी कामं करावं, एवढंच आव्हान मी आपल्याला संधी करतो. आज आपण महापौर म्हणून, उपमहापौर म्हणून आधी शिवसेनेतर्फे गुलाब भाऊनी सगळ्यांनी अण्णायक भंडाऱ्यातर्फे विष्णुभाऊ सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की मनोज चौधरी या इकडे या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.